मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघा जे काही महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते पाहणार आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. जे काही केंद्र प्रमुख भरतीचं जे काही टायटल आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी मित्रांनो आपण याची PDF तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये आणि जे काही महत्त्वाचे MCQ असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी त्या ग्रुपवर टाकणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, राज्यातील शाळांची ऑनलाईन माहिती संकलित करण्यासाठी टिंब यांच्या माध्यमामधून सरळ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तर कोणाच्या माध्यमामधून मित्रांनो, तर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे. ऑप्शन क्रमांक अ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, सरळ प्रणाली विषयी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. तर मित्रांनो, ही एक संगणक प्रणाली पहा, एकदम बरोबर. सरळ प्रणालीच्या माध्यमामधून राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यात येते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि एकदा संकलित केलेली माहिती दरवेळी पुन्हा पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते, फक्त त्यामध्ये नवीन माहिती अद्ययावत केली जाते. म्हणजे यापैकी सर्व पर्याय मित्रांनो या ठिकाणी काय आहेत पहा, योग्य आहेत पहा. समजलं? प्रश्न क्रमांक 3 आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर लगेचच्या लगे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करा. सरळ प्रणालीमध्ये राज्यामधील खाजगी व्यवस्थापनाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांसंबंधित त्याच्या संस्थेला माहिती करता कोणता टॅब देण्यात आला आहे? तर मित्रांनो, इन्स्टिट्यूट डाटाबेस हा जो काही टॅब आहे मित्रांनो, हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, सरळ प्रणाली अंतर्गत इन्स्टिट्यूट डाटाबेस या अंतर्गत माहिती नोंदवण्याची सोय कोणाकडे आहे? तर मित्रांनो पहा, ज्या संस्था धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केली आहे त्या कार्यालयाच्या प्रमाणपत्राचा तपशील, त्याच्यानंतर मित्रांनो संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचा तपशील आणि संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शाळाची माहिती, म्हणजे यापैकी सर्व हे तिन्ही पर्याय मित्रांनो यासाठी योग्य आहेत पहा. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, सरळ प्रणालीमध्ये शाळाविषयक माहिती भरण्यासाठी कोणता टॅब देण्यात आलेला आहे पहा. तर स्कूल डाटाबेस मित्रांनो, हा जो काही टॅब आहे बघा, हा टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सरळ प्रणाली अंतर्गत शाळाविषयक माहिती भरत असताना स्वरूपाची माहिती तयार ठेवावी लागते. तर कोणत्या स्वरूपाची माहिती तयार ठेवावी लागते? तर बघा, शाळेचा प्रकार, शाळेची मान्यता, त्यानंतर माध्यम, शाळेचा पत्ता इत्यादी. बघा हे बरोबर आहे. शाळा प्रमुखाचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे, संपर्क क्रमांक, बँकेचं खातं क्रमांक इत्यादी आणि शाळेसंबंधित विविध माहिती, उदाहरणार्थ शासकीय योजना, भौतिक सुविधा, वेळापत्रक, उपक्रम, समित्या इत्यादी. म्हणजे यापैकी सर्व याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. आपल्या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा. आपल्याला काम पण बघायचं, त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा. कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा. आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा. संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा. आपल्यासाठी मी PDF घेऊन आलेलो आहे पहा. या PDF रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत. तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये, सुट्टीमध्ये, मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या PDFला रिव्हिजन मारू शकता. फक्त 399 रुपयाला ह्या PDF असणार आहेत मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या PDF मी लॉन्च केलेल्या आहेत पहा. या ठिकाणी तुम्हाला ह्या PDF नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पहा. बुद्धिमत्तेच्या काही टेस्टसुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा. 399 रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा. बघा, हा जो काही नंबर दिसतोय 9325230840 किंवा हा जो काही QR कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या PDF पाठवून देईल पहा. बरोबर, व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा, स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा. बघा, 399 रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या PDF मी देऊन टाकणार आहे पहा. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे किंवा या नंबर, हा जो काही QR आहे याला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. लवकरात लवकर PDF घ्या मित्रांनो. 399 रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात, परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास. बघा, आपल्या सगळ्याला माहिती
फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो ह्या सगळ्या आपण PDF बनवल्यात पहा. PDF एवढं इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या PDF आपण लॉन्च केलेत पहा. सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा. तुम्हाला 100% याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघेल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. लवकर घ्या. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा, लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. सरळ प्रणालीमध्ये टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ डेटाबेसमध्ये तपशील भरणे आवश्यक असतं. तर मित्रांनो कोणता तपशील भरणे आवश्यक असतं बघा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपशील हे सुद्धा बरोबर आहे. कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले विविध प्रशिक्षण हे सुद्धा बरोबर आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा जसे पेन्शन, GPF आणि GRS इत्यादी म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा. समजत आहे का मित्रांनो? या ठिकाणी पहा आपण सगळे जे काही सोपे आणि अवघड प्रश्न घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्याला. सरळ प्रणाली अंतर्गत विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कोणत्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे? तर मित्रांनो स्टुडंट डाटाबेस नावाची जी काही प्रणाली ही उपलब्ध करून देण्यात आलेली पहा. स्टुडंट डाटाबेस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब बाबीची ऑनलाईन नोंद करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो विद्यार्थीच्या वैयक्तिक तपशील आणि सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापना अंतर्गत विद्यार्थ्याची प्रगतीची जी काही नोंद आहे मित्रांनो म्हणजे पर्याय अ आणि ब या ठिकाणी ब आणि अ या ठिकाणी योग्य आहेत पहा. 4 ऑगस्ट 2021 पासून दुसऱ्या समग्र शिक्षा अभियानाचा या ठिकाणी जे काही पर्व आहे पहा त्या पर्वाचा या ठिकाणी प्रारंभ झाला. समग्र शिक्षा अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण टिंबटिंब असेल. तर बघा विधानमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्र शासनाकडून 100% निधी पुरवण्यात येईल. ईशान्येकडील राज्यासाठी हे प्रमाण किती असणार आहे? तर 90-10 असं असणार आहे आणि इतर राज्यासाठी जर पाहिलं तर 60-40 असं प्रमाण असणार आहे पहा. म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. समजलं? सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित नोट्स काढून ठेवा. पडे भारत काय प्रश्न पुढे पहा. पडे भारत बडे भारत या योजनेची सुरुवात इसवी सन टिंबटिंबमध्ये झाली. तर मित्रांनो पडे भारत बडे भारत या योजनेची सुरुवात 2014 मध्ये झाली पहा. लक्षात ठेवायचं आहे 2014 मध्ये करण्यात आली. नेक्स्ट मित्रांनो पडे भारत आणि बडे भारत या योजनेचा मुख्य हेतू काय आहे? तर विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांना अंकज्ञान, गणितीय कौशल्य संपादन करणे आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि आनंददायी वातावरणातून शिक्षण देणे काय पाहिजे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पडे भारत बडे भारत या योजनेनुसार प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये एकूण 800 तासापैकी किती तास भाषा विषय आणि किती तास गणित विषयासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत पहा. गणित आणि मराठी. तर याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब 500 तास बघा या ठिकाणी भाषा विकासात आणि 300 तास गणितासाठी याचं योग्य उत्तर पहा. पडे भारत आणि बडे भारत योजनेनुसार विद्यार्थी शिक्षकाचा गुणवत्ताचं प्रमाण कसं असलं पाहिजे? तर बघा 30 विद्यार्थ्यामागं एक शिक्षक हे काय बघा या ठिकाणी प्रमाण आहे. पडे भारत बडे भारत या योजनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तर बघा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर प्रमाण किती असलं पाहिजे? 30 तास एक असलं पाहिजे पहा. वर्ग 1 आणि वर्ग 2 यासाठी कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती असेल आणि सदर उपक्रमाकरता शिक्षकांची उपस्थिती 95% असेल आणि विद्यार्थ्याचे किती असणार आहे? 75% असणं आवश्यक आहे पहा. म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे. खाजगी क्षेत्राच्या सामाजिक क्षेत्राच्या मदतीने शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणे हेतू टिंबटिंब योजनेची सुरुवात करण्यात आली. तर बघा कोणती बघा विद्यांजली योजना कोणती पहा विद्यांजली योजना चालू करण्यात आली. विद्यांजली योजनेचा प्रारंभ कधीपासून झाला? तर बघा विद्यांजली योजनेचा जो काय प्रारंभ आहे हा 16 जून 2016 पासून झालेला आहे पहा. विद्यांजली योजनेअंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी टिंबटिंब निकषाची पूर्तता करणं आवश्यक आहे. तर कोणते निकष आहेत मित्रांनो? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे शाळेची पक्की इमारत असलं पाहिजे, पूर्णवेळी शिक्षकांची नियुक्ती पाहिजे, शाळेमध्ये इंटरनेट पाहिजे आणि ग्रंथालय सुविधा पाहिजे. म्हणजे यापैकी सर्वच याचं योग्य उत्तर पहा. विद्यांजली योजना ही एक
सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियानचा भाग असून या योजनेमध्ये स्वैच्छिक योगदान देऊ शकतात. तर अनिवासी भारतीय बघा, अनिवासी भारतीय, सेवानिवृत्त कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी म्हणजे यापैकी सर्वच या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे, तर बघा शिक्षकांना 100% तंत्रस्नेही बनवणे, सज्जता म्हणजे तंत्रस्नेही बनवणे. त्याच्यानंतर शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रविष्ट करणे, शाळा सिद्धी पोर्टलवर शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तरे पहा. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कोणत्या बाबीवर भर देण्यात आला? तर पहा, बालकाकरता मूलभूत क्षमता ओळखून त्या संपादित करण्यास मदत करणे, शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करणे आणि अध्ययनाच्या अर्थी शैक्षणिक संपादन पातळी समजून घेण्यासाठी वर्षातून प्रगती वाचन घेणे म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तरे पहा. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत संपादनूक चाचण्या घेण्याची जबाबदारी यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. तर मित्रांनो, कोणाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावरती ऑप्शन क्रमांक बी जबाबदारी या ठिकाणी सोपवण्यात आलेली पहा. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यामधील शाळेतील शैक्षणिक सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी शासन CSR योजना सुरू केलेली बा. कोणती आहे? CSR ही जी काही योजना आहे ही चालू केलेली. ग्रामीण भागामधील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना एसटीने शाळेत येता याव्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना चालू केलेली पहा. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना चालू केलेली पहा. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेची सुरुवात कधीपासून झाली? तर 1996 पासून मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा. 1996 पासून. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तर बघा ही योजना 5वी ते 12वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी लागू आहे. शाळा मुख्याध्यापकाकडून पास विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडे पाठवणं या ठिकाणी आवश्यक असतं बघा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींची उपस्थिती 75% अधिक असणं काय आवश्यक आहे. कस्तुरबा गांधी विद्यालयाची सुरुवात टिंबटिंबपासून झाली. तर 2004 पासून झाली मित्रांनो, लक्षात ठेवा 2004 पासून याचे योग्य उत्तर पहा. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा प्रमुख उद्देश म्हणजे, मित्रांनो प्रमुख उद्देश म्हणजे त्याचे योग्य उत्तर पहा. ऑप्शन्स क्रमांक, तर बघा पहिला ऑप्शन काय आहे? दुर्जन भागामधील शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातील अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती आणि मागास प्रवर्गामधील विद्यार्थिनींना दर्जेदार माध्यमिक शिक्षण पुरवणे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी शैक्षणिक विकास घडवून आणणे म्हणजे यापैकी सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाने टिंबटिंबपासून राज्यामधील विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामायिक योजना चालू केली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं 20 ऑगस्ट 2003 पासून मित्रांनो ही चालू केलेली पहा. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामायिक योजनेचे प्रमुख उद्देश म्हणजे काय? तर या ठिकाणी जर पाहिलं, पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरवणे या ठिकाणी विम्यासाठी योजना आहे पहा. विद्यार्थ्याचा दुर्दैवाने अपघात झाला तर त्याचा मृत्यू झाला, पालकांना 75,000 रुपये अनुदान मिळवून देणे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांनी अपघातामध्ये जर आपली अवयव गमावले तर 50,000 रुपये त्याला या ठिकाणी अनुदान मिळवून देणे. यापैकी सर्व काय पाहायचे फायदे आहेत पहा. म्हणजे या ठिकाणी याचे काय पहा सर्व ऑप्शन बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामूहिक योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या जिल्ह्यामधील सर्व विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी कोणावरती असते? तर शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्यावर असते पहा. म्हणजे पर्याय अ आणि ब या ठिकाणी आपले बरोबर आहेत पहा, अ आणि ब. राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेअंतर्गत इयत्ता टिंबटिंब या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सायकल खरेदीसाठी किती रुपयाचं अनुदान भेटणार आहे? तर 8वी ते 12वी मित्रांनो, 8वी ते 12वीसाठी या ठिकाणी 5,000 रुपये या ठिकाणी अनुदान आहे पहा. किती? 8वी ते 12वी 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पहा. ऑप्शन क्रमांक ड. किती? 5,000 रुपये. राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेचं वैशिष्ट्य काय आहेत?
तर ही योजना बघा 8वी ते 12वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी पहा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली दैनंदिन शैक्षणिक कार्यासाठी घरापासून शाळेचं अंतर कमीत कमी 5 किलोमीटर असलं पाहिजे. ही योजना 8वी ते 12वी या 4 वर्गांसाठी एक अनुदाय या ठिकाणी योजना असणार आहे बघा. एकच अनुदाय देय असणार आहे पहा. समजलं यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा. आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी विशिष्ट काळापुरती साखर कारखान्याच्या परिसरामध्ये स्थापन करणारी शाळा म्हणजे टिंब वय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक साखर शाळा. समजलं, साखर शाळा. महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत इयत्ता टिंब पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते पहा. तर 1ली ते 4थी पर्यंत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. 1ली ते 4थी पर्यंत याचं योग्य उत्तर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन. तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली, क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेले नाही पहा. जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. क्वालिटी पहा, क्वांटिटी पहा, PDF घ्यायलाच लागते पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा. 93 25 23 0840 हा जो काही फोनपे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी PDF बनवलेली पहा. कारण की पहा आता वेळ कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या PDF आहेत. तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा PDF रीड करू शकता आणि एक मार्क आपला कव्हर करू शकता. बघा एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा. ज्यांचं काम हुकलेलं एक मार्काहून 2 मार्काहून त्यांना विचार त्याची किंमत काय असते. बघा एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे टाईमपास करू नका. नंतरून तुम्ही PDF घ्याल तुम्हाला होईल फायदा. परंतु आता PDF घेतली तर तुम्ही 2-3 वेळेस ती वाचून काढाल. चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा. कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा. बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा. 399 रुपये लगेच जा फोनपे, गुगल पेमध्ये किंवा QR स्कॅन करा आणि लगेच पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल.